नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने आपला मागचा भागसुद्धा खूप गाजला. अनेकांनी आम्हाला फोन करून किंवा मेसेजेस पाठवून त्याबद्दल खूप चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे की अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोचवत आहात, असेही लोकांनी आमचं कौतुक केलेलं आहे. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण DP पेक्षाही FSI आणि TDR हे नेमकं काय आहे याविषयीची माहिती जाणून घेतली होती. FSI म्हणजे तळपृष्ठ निर्देशांक, म्हणजे ठराविक एखाद्या जमिनीच्या प्लॉटवरती आपण किती बांधकाम करू शकतो या बाबतीतले नियम निकष अटी कायदे काय आहेत याविषयीची आपण माहिती करून घेतली होती. त्याचबरोबर TDR म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क याविषयीही जाणून घेतलं होतं. आणि हे FSI असेल किंवा TDR असेल, ह्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा फार मोठा सहयोग असतो, हेही आपण जाणून घेतलं होतं. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये सामीलही व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल आणि तसा तो पूर्वघोषित सुद्धा आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण जाहीर केलेलं होतं की ह्या एपिसोडमध्ये आपण DP विषयी जाणून घेणार आहोत. DP म्हणजे एखाद्या शहराचा विकास आराखडा. तसं बघितलं ना तर DP हा विषय सतत चर्चेमध्ये असतो आणि म्हणूनच DP विषयीची साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही सगळ्यांना माहिती द्या असंही आम्हाला अनेकांनी कळवलं आणि म्हणूनच आपला हा आजचा विषय. आणि मंडळी, आपला हा आजचा विषय आहे ना, हा आपण नागरिकांच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. याला महत्त्वाचं कारण म्हणजे DP याविषयी आपल्या सगळ्यांमध्ये प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळे कायद्याने दिलेलं आहे, पण जनतेने खरं म्हणजे की याच्यामध्ये हे केलं पाहिजे की तुम्ही मागितलं पाहिजे की 94चा हे कुठं आहे, नाही तर त्या आयुक्तावरती कारवाई करा. जर तो देत नसेल आणि कायद्याने सांगितलं असेल आणि कायद्याचा भंग करत असेल. नागरिकांना तो हक्क आहे, परंतु तो हक्क बजावण्याची जाणीव आहे. आपल्याकडे काय म्हणजे दुर्दैवाने पुण्यासारख्या शहरात तर जास्त जाणवतं. पुण्याचंच उदाहरण घेऊ आपण. सगळ्यात कमी जाणीव असेल तर सुशिक्षित लोकांना, म्हणजे शिक्षित लोकांना असं आपण म्हणूया. त्यांना सुशिक्षित म्हणणं हा शब्द वापरणं चुकीचं ठरेल कदाचित. जगात सगळ्यात जास्त तोडली जाणारी वस्तू कुठली असेल रोज, तर पुण्यातले सिग्नल. पुण्यातल्या नागरिकांना त्यांच्या हक्कांवर गदा येते, त्यांना काहीही देणं घेणं नसते. ते तसे गप गुमानपणे पुढे जातात. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणच्या विकासामध्ये तिथल्या स्थानिकांचं किंवा तिथल्या नागरिकांचं प्रचंड योगदान असतं. कारण आपापल्या गावांचा, शहरांचा विकास करण्याचे पूर्ण अधिकार तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना असतात. आणि हा जो विकास असतो ना, तो तिथल्या नागरिकांच्या कररूपी पैशातूनच साध्य केला जातो. म्हणजे असं की आपल्याला हा विकास हवा आहे का, कसा विकास हवा आहे का, इत्यादी विविध बाबींविषयी नागरिकांचं मत विचारात घेणं खूप महत्त्वाचं असतं. अर्थात त्याच्यामध्ये आपल्या नागरिकांचंही योगदान असायला लागतं, पण ते होत नाही. कारण आपण सगळेजण समस्यारूपी वर्तुळामध्ये इतके अडकलेले आहोत की या सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याचीही गरज वाटत नाही किंवा वेळही मिळत नाही. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या वर्तुळातून सुटण्यासाठी जागरूकता ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणूनच शहर नियोजन म्हणजे काय किंवा विकास आराखडा म्हणजे काय, DP म्हणजे काय, हे आज आपण जाणून घेऊया. पूर्वी गावं होती, नंतर त्यांची लहान शहरं झाली, आता मोठी शहरं झाली.
हे सुरुवातीला वसले कुठे होते तर जिथे नद्या असतील, पाण्याचे स्रोत असतील आणि त्यामुळे तिथे बागायती होती, कारण शेती हाच मुख्य व्यवसाय होता, त्यामुळे बागायती जमीन होती. त्यामुळे आताचं जे शहराचं वाढीव क्षेत्र होतं ते बागायती क्षेत्रामध्ये ते गिळंकृत होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे शेती संकुचित होत चालली आणि अन्नधान्याचं सुद्धा तिथे संकुचन होत चाललेलं आहे, कारण मेजर बागायती भाग त्याच्याखाली शहरामध्ये गिळंकृत होतं आहे. हा एक भाग झाला. पण शहराची वाढ होताना त्यामध्ये ज्या सोयीसुविधा द्याव्या लागतात, की उदाहरणार्थ पाण्याची लाईन, रस्ते, सिवेजच्या लाईन्स, या सगळ्या गोष्टी आहेत एके ठिकाणी जर असतील ते जास्त किफायतशीर असतात, याचं एक गणित आहे. आणि त्यामुळे मग असं झालं की जिथे शहरं आली तिथे लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळे तिथल्या जमिनीचे भाव गगनाला भिडायला लागले. DP म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, ज्याला आपण मराठीत विकास आराखडा म्हणतो. कुठल्याही शहराची पुढची 20 वर्ष आपल्याला कशी वाढ करायची आहे आणि त्याच्यासाठी काय काय सुविधा द्यायच्या, लोकांच्या राहणीमान चांगलं राहावं यासाठी काय काय करणं आवश्यक आहे, ह्याचं एक विजन स्टेटमेंट थोडक्यात जर बोलायचं झालं तर याला आपण विकास आराखडा किंवा DP म्हणतो. बेसिकली हे 20 वर्षासाठी किमान हे आपण ह्याची आखणी केली जाते. तर याच्यात महत्त्वाचं आहे की हे करताना आपल्याला भूतकाळात जाऊन या शहराची वाढ कशी झालेली आहे, काय काय प्रॉब्लेम्स त्या शहरामध्ये आहेत, त्या शहरामधले रिसोर्सेस काय काय आहेत, म्हणजे पाण्याची उपलब्धता, किती निवासी क्षेत्र किती मिळू शकेल, त्याच्या भोवतालचे नॅचरल रिसोर्सेस काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, भूतकाळाचा विचार करून भविष्यकाळासाठी केलेलं विधान किंवा स्टेटमेंट वर्तमान काळामध्ये केलेलं, ह्याला आपण कुठल्याही शहराचा DP असं म्हणूया. मंडळी, कमी क्षेत्रफळामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या सामावून घेण्यासाठी नियोजनाची गरज असते आणि त्यासाठी काही नियम निकषही असतात. की तुम्ही एखादं शहराचं नियोजन करतात म्हणजे काय करता आहात, तर त्याचे 21 पॅरामीटर्स असतात. की नवीन शहर तुम्हाला बसवायचं असेल तर सगळा पहिला पॅरामीटर असतो की तिथे तुम्ही त्यांची अर्थार्जनाचे काय साधनं असणार आहेत येणाऱ्या लोकसंख्येसाठी आणि असणाऱ्या लोकसंख्येसाठी. मग येणारी जी 20 वर्षाची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये नोकऱ्या किती उपलब्ध झाल्या पाहिजेत, व्यवसायाच्या संधी किती उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करता आहात. लोक काही शहरामध्ये नुसतेच येऊन राहत नाहीत, ते अर्थार्जनासाठी येतात, कुटुंबाच्या उपजीविकेसाठी येतात. तो पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो, हा लक्षात घेतला पाहिजे, तो कुठेच लक्षात घेतला जात नाही. म्हणजेच मंडळी, एखाद्या शहराकडे जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये लोंढे येत असतात ना, हे सगळे लोंढे अर्थार्जनाच्या शक्यतेमुळे तिथे येत असतात आणि म्हणूनच त्या भागाच्या आर्थिक विकासाचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला मग शहराचा आर्थिक विकास आराखडा पाहिजे. ह्याच्यामध्ये तो आराखडा कुणीच विचारत नाही की आराखडा काय आहे. मग आपल्याकडे काय होतं, उदाहरण झालं की पुणे शहरात काही नाही, मग चाकण तिकडे काहीतरी MIDC होते, मग इकडे हिंजेवाडीकडे होतं आहे आणि मग इथून सकाळी माणसाने पुण्यातून उठायचं आणि चाकणला जायचं, मग खराडीतून हिंजेवाडीला जायचं. हे म्हणजे की हे असं विकृत स्वरूप त्याला येतं. त्यामुळे पहिला जो फोकस आहे तो अर्थार्जनाचा आराखडा पाहिजे. आणि त्याचबरोबर भविष्यातल्या लोकसंख्येला पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते असतील, STP असतील, या सर्व गोष्टींचाही विचार करावा लागतो. तुम्ही जी पुढच्या 20 वर्षाची लोकसंख्या धरता त्यामध्ये किती लोकसंख्या येणार आहे, मग त्याच्यासाठी किती पाणी लागणार आहे आणि त्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकाल की नाही. ते सांडपाण्याचे तुम्ही 20% पाणी तुम्ही वापरता, 80% पाणी पुन्हा ते वाहून जातं आणि जे तुमचं सिवेज म्हणून असतं, मलनिस्सारणाचं पाणी असतं, त्याची तुम्ही 100% त्याचं पाण्याचं शुद्धीकरण करण्याची काय व्यवस्था आहे पुढच्या 20 वर्षाची. जी लोकसंख्या येणार आहे आणि जी फ्लोटिंग बाहेर गावून दररोज जर लोकसंख्या येणार आहे त्यांच्यासाठी रस्ते वाहतूक ती आहेत का, रस्त्याची रुंदी आहे का, आणि रस्त्याच्या रुंदीच्या बरोबरच तुमची पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे का. आता पुण्याचं जर तुम्ही बघितलं किंवा मुंबईचं जर बघितलं तर खाजगी वाहनावरती जास्त ओढा आहे आणि त्यामुळे मग आपल्याला हे कंजेशन दिसतं. तिथे जर तुम्हाला बस व्यवस्था असते, मेट्रो असते, अन्य काही व्यवस्था असतं, जर टोकियोने दर 500 मीटरला तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहेच आहे. त्यामुळे असं असून तर त्यांची तशी परिस्थिती, पण आपण तसा विचार केलेला नाही, त्यामुळे नियोजनाचा तो भाग असतो. मंडळी, पुणे शहराच्या विकास आराखडा समितीमध्ये पुणे शहरातले प्रसिद्ध आर्किटेक्ट सारंग यादवाडकर सर त्या समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त होते.
जेव्हा तुम्ही त्या समितीवर काम करता त्यावेळेला तुमची एक जबाबदारी असते. जे नियमात आहे, जे योग्य आहे, जे एथिकल आहे, त्या दृष्टीनंच आपण आपली मतं नोंदवली पाहिजेत. मुळात DP जो असतो हा 2 भागांमध्ये विभाजित असतो. एक तर DP मॅप्स आणि DP रिपोर्ट. DP मॅप्सचे 2 प्रकार असतात. एक ELU म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज मॅप्स आणि PLU म्हणजे प्रपोज लँड यूज मॅप्स. एक्झिस्टिंग लँड यूज मॅप्स म्हणजे आत्ता कुठल्या कुठल्या जमिनीचा काय वापर होतो आहे, कुठल्या कारणासाठी, कमर्शियल आहे, रेसिडेन्शियल आहे, तिथं ग्रीन एरिया आहे, वॉटर बॉडी आहे, एज्युकेशन आहे. आणि नंतर प्रपोज म्हणजे तुम्हाला भविष्यात तिथे तुम्हाला काय त्याचा वापर करायचा. मग तिथे वेगवेगळे रिझर्वेशन्स असतात. PSP पब्लिक सेमी पब्लिक असतं, स्कूल असतं, जे काही आहे ते. हा झाला मॅप्सचा भाग. दुसरा DP रिपोर्ट असतो. त्या रिपोर्टमध्ये पण 2 भाग असतात. जसं आत्तापर्यंत काय घडलेलं आहे आणि आपण काय काय अभ्यास केलेला आहे DP तयार करण्यासाठी, ते अभ्यासाचे रिपोर्ट्स असतात. जसं डेमोग्राफिक स्टडी असतो किंवा एन्व्हायरमेंटल स्टडी असतो, काय एन्व्हायरमेंटल सिच्युएशन आहे. नंतर शहराचं जे काही ओव्हरऑल आत्तापर्यंत जे काही रिझर्वेशन्स आहे, ती रिझर्वेशन्सची काय परिस्थिती आहे. ट्रॅफिकचा अभ्यास असतो किंवा ट्रॅफिकमध्ये काय काय प्रॉब्लेम्स शहर आत्तापर्यंत फेस करत आहे. तर असे अनेक असतात. लोकांचे त्याच्यात इनपुट्स दिलेले असतात. तर असे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, या सगळ्याचं मिळून मग आपल्याला शहराची वाढ कशी करायची, कुठले कुठले प्रोजेक्ट्स शहरात, म्हणजे काय आपल्याला समजा IT सेक्टरवर जास्त जोर दिला पाहिजे किंवा मग विजन स्टेटमेंट भविष्यातलं जे असतं. तर हे जे असतं याला आपण DP रिपोर्ट म्हणतो. तसं बघितलं ना तर DPमध्ये आपण आरक्षणाच्या बाबतीतच जास्त चर्चा करत असतो. आरक्षण टाकणं किंवा आरक्षण असणं योग्य त्या गोष्टींसाठी ही विकास आराखड्याची एक गरज आहे. परंतु ती शास्त्रशुद्ध असली पाहिजे. तिथे लोकसंख्या किती असणार आहे, क्षेत्रफळ किती असणार आहे, तिथे काय काय फॅसिलिटीज पाहिजेत, लोकांना काय काय सोयी पाहिजेत, त्याप्रमाणे तिथली आरक्षणं असली पाहिजेत. परंतु आपल्याकडे आरक्षणं कुठे टाकायची, का टाकायची, ह्याच्या मागे फक्त राजकीय समीकरणं असतात आणि नंतर ती आरक्षणं का काढायची याच्या मागे पण राजकीय समीकरणं असतात. त्यामुळं पुण्यातल्या आरक्षणांचा DP पब्लिश झाल्यानंतरचा जर मॅप आणि आत्ताचा मॅप हे जर आपण बघितलं तर आपल्याला खूप आरक्षणं ही बदललेली दिसतील. मंडळी, यादवाडकर सरांनी शहरांची तुलना आपल्या शरीररचनेशी केलेली आहे. जशी आपली शरीररचना कार्यरत असते ना, तसा शहरांचाही कार्यभार कार्यरत असण्याची गरज असते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या आहेत किंवा इतर गोष्टी आहेत ना, तसं शहरांमध्ये नद्या आहेत, STP आहेत किंवा मोकळी हवा देण्यासाठी उद्यानांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे त्यांनी तुलना केली आहे. पण त्याचबरोबर शरीराच्या वाढीला जशा मर्यादा असतात तशा शहरांच्या वाढीलाही मर्यादा असण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. आपल्या शरीराच्या ग्रोथला जशी मर्यादा आहे तशी शहराच्या ग्रोथला पण वाढीला पण मर्यादा असणं हा निसर्ग नियम आहे. ते जर आपण ओळखलं नाही, ती लक्ष्मण रेषा जर आपण ओळखली नाही आणि जर ती पाळली नाही तर त्याच्या पुढे जी काही शहराची वाढ होते हा विकास नसतो. मंडळी, पुणे शहराचं उदाहरण घेऊ. आजही इथे येणाऱ्या लोंढ्यांचं प्रमाण प्रचंड आहे. मायग्रेशन, येणारे लोंढे खूप आहेत, त्यामुळे जागेची कमतरता आहे. परंतु हे लोंढे का येत आहेत हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. मायग्रेशन का होतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात आपल्याला याचा इम्पॅक्ट काय होतो हेही बघणं महत्त्वाचं आहे. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर FSI वाढवला तर एखाद्या प्लॉटवर जेवढे लोक पूर्वी राहू शकत होते त्याच्या काही पट जर लोक राहायला लागले तर अर्थातच इमारतींची उंची प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते. सेटबॅक्स जे असतात, चहूबाजूला जे काही अंतर सोडायची असतात ती पण कमी केलेली आहे. त्यामुळे तिथे जी काही लोक 4 झाडं लावत होती ती पण लावत नाहीत. गाडी लावायसाठी तिथे सगळीकडे कॉन्क्रिटायझेशन होतं आहे. गाड्या ठेवण्यासाठी म्हणून मोठमोठी खोल 4-4, 5-5 मजली तळघरं खणली जात आहेत. तळघरं खणल्यावर जो काही त्याच्यातून
राडारोडा निघतो, एक्सकॅव्हेटेड मटेरियल निघतं, हे कुठे टाकणार? तर मग हे सगळं डोंगरांवर टाकणं, नद्यांमध्ये टाकणं, नद्या बुजवणं असे कार्यक्रम चालू आहेत. उपलब्ध क्षेत्रफळामध्ये उंचच उंच इमारती बांधल्या जातात. अर्थात त्यासाठी काही नियम निकष सुद्धा आहेत, म्हणजेच FSI. FSI म्हणजे तळपृष्ठ निर्देशांक. म्हणजेच 1000 स्क्वेअर फूट जर का तुमच्याकडे जमिनीचा तुकडा असेल ना, तर त्याच्यावरती तुम्ही 1100 स्क्वेअर फूटचं बांधकाम करू शकता. त्याही पलीकडे तुम्हाला जर का बांधकाम करायचं असेल तर प्रीमियम FSI तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर TDRचा वापर करून तुम्ही तिप्पट बांधकाम करू शकता. पण मंडळी, याही पेक्षा काही वेळेला भरमसाठ FSI दिले जातात. आता पुण्याच्याच बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं तर विकास आराखडा पुण्याचा जो 2017 साली झाला, तर त्यावेळेला जेवढा काही FSI म्हणजे बांधकाम क्षेत्र वेगवेगळ्या प्लॉट्सवर नियमांप्रमाणे हां तर ते आता काही पट त्याच्या अलाव करतात. म्हणजे 3-4 पर्यंत पूर्वी जास्तीत जास्त FSI अलाव होता. म्हणजे डी पीमध्ये तेवढा अलाउड होता. तो आता जास्तीत जास्त 9.63% पर्यंत गेलेला आहे. मंडळी, नियोजनाच्या अभावी सध्या अनेक शहरं उद्ध्वस्त होत आहेत किंवा झाली आहेत आणि त्यातल्या नद्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. ही लोकसंख्या वाढल्यानंतर जितक्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल तेवढ्या प्रमाणात सुएज जनरेशन वाढतं. मग समजा तिप्पट लोकसंख्या झाली, तिप्पट सुएज जनरेशन होणार असेल तर तेवढी आपली सुएज ट्रीटमेंट प्लांट्सची क्षमता आहे का? तर नाही आहे. आजच्या घडीलाच आपण 30% जेवढं सुएज जनरेट होतं आहे त्याच्यात 30% सुएज पुणे मनपा ट्रीट करते. उरलेलं पाणी भीमेला मिळतं. आपण मुळा मोठेच जातं, तिथून भीमेत जातं, तिथून उजनीत जातं आणि तिथल्या लोकांवर, तिथल्या माणसांवर, तिथल्या ग्राउंड वॉटरवर, तिथल्या प्राण्यांवर सुद्धा जे काही याचे परिणाम जे होत आहेत, भयानक परिणाम होत आहेत, याची जबाबदारी आपली आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडची आहे. पुण्यातल्या रिंग रोडची कहाणी आपण समजून घेऊया. 1982 साली या रिंग रोडचा जन्म झाला, तोही कागदावरती. शहराबाहेरचा वळण रस्ता म्हणून हा रिंग रोड करण्यात आला होता आणि आज 2025 साली तो तसाच आहे. वास्तविक तो आता शहराच्या मध्यभागी आलेला आहे, पण तो अजून कागदावरच आहे. 1982 साली ही संकल्पना आली. सर्वे हा त्यावेळेच्या पुण्याचा रिंग रोड, 78 सालच्या पुण्याचा रिंग रोड. 1987 सालच्या DPमध्ये तो HCMTR अधिकृतरित्या पुण्याच्या DPमध्ये आला. मॅप्सवर त्याचा सगळी अलाइनमेंट दाखवली गेली, सगळा सर्वे वगैरे करून. हां, ठीक आहे. 36 किलोमीटर लांबीचा HCMTR. तर तो त्याच्यानंतरचा जो काही इमिजिएट DP आला त्याच्यात त्यांनी तो HCMTR टाकला. 87च्या नंतरचा DP 17 साली आला, म्हणजे 30 वर्षांनी आला. त्यालाही आता 8 वर्ष होऊन गेली. थोडक्यात काय, जे बाळ त्याचा जन्म 82ला झालेला, आज आपण 2025 मध्ये आहोत, अजून त्याच्या इम्प्लिमेंटेशनची सुरुवात झालेली नाही आहे. आणि आता त्या DPचं जे काही तो त्यावेळच्या शहराच्या ज्या काही बाहेरून होता ते त्याची अलाइनमेंट आता ऐन गावात आलेली आहे. आता पुणे एवढं वाढलेलं आहे, एवढं प्रचंड वाढलेलं आहे की तो जो DP की ज्याच्यावरून सगळे बाहेरून येणारी हेवी व्हेकल्स जाणार असं अभिप्रेत होतं, त्याच्यासाठी त्याची अलाइनमेंट त्या दृष्टिकोनातून केली गेलेली होती. तो जर आता ऐन गावात आला आणि त्याच्यावरून जर हेवी व्हेकल्स जायला लागले तर तुम्ही जे बाहेरचं पोल्युशन गावात इम्पोर्ट केल्यासारखं होईल. आणि म्हणूनच शहर नियोजनाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागरूक असण्याची आवश्यकता आहे. पुण्यातला जो 2017चा जो आत्ताचा DP जो आहे त्याच्यावर 87,000 हरकतींची नोंद झाली होती. 87,000. काही नाही झालं. काय झालं, त्याच्यावर प्लॅनिंग कमिटीची हिअरिंग झाली. मी त्या प्लॅनिंग कमिटीचा सदस्य होतो. अत्यंत लोकांच्या, अनेक जणांच्या, म्हणजे असं नाही की सगळी लोकांची सजेशन्स, ऑब्जेक्शन्स ही शास्त्रशुद्ध होती. अर्थात प्रत्येकाला त्यांना जे वाटतं ते सजेशन, ऑब्जेक्शन देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, लोकशाही जोपर्यंत आपल्याकडं आहे तोपर्यंत.
परंतु बरीचशी त्याच्यातली जी ऑब्जेक्शन्स होती ना, ही अतिशय रास्त होती, योग्य होती आणि लोकांच्या सजेशन्स ह्या, कारण त्या अनुभवातून आलेल्या असतात. ज्यावेळेस डेव्हलपमेंट प्लॅन बनतो, आता 1987चा प्लॅन 2007ला संपला, तो 2007ला नवीन प्लॅन आला पाहिजे होता. पुणेकरांनी कुणीही सांगितलं नाही की 2007ला हे 100% जो प्लॅन आहे तो इम्प्लिमेंट झाला का, कोणीही विचारलं नाही. ना आमदारांनी विचारलंय, ना खासदारांनी विचारलंय, ना नगरसेवकांनी विचारलंय, ना कुठल्या मीडियाने विचारले, ना कुठल्या नागरिकांनी विचारलंय. तर मुळात जेवढा भविष्याचा विचार करणं आवश्यक आहे तेवढाच भूतकाळाचा विचार पण करणं आवश्यक आहे. आणि हे करताना आपल्याला काय साध्य करायचं आहे, त्या शहराची वाढ कशी करायची आहे, का वाढ थांबवायची आहे. वाढ म्हणजेच विकास असं नाही. हेल्थ आणि ग्रोथ ह्याच्यात फरक आहे. त्यामुळं शहराची वाढ एका ठराविक मर्यादेनंतर थांबणं हे हेल्दी असतं आणि त्याचं जाणीवपूर्वक ती मर्यादा, ती लक्ष्मणरेषा ओळखून जर तुम्ही विकास आराखडा तयार केला तर तो नक्की यशस्वी होऊ शकतो. नागरिकांना सुद्धा, म्हणजे ज्यांच्या पैशातून, ज्यांच्या कररूपी पैशातून हा विकास आराखडा आपल्याला करायचा असतो, इम्प्लिमेंटेशन करायचं असतं, त्यांनासुद्धा कधी विचारात घेतलं जात नाही. म्हणजे त्यांनी, म्हणजे हे मी जवळून बघितलेलं आहे, लोकांचे जे काही सजेशन्स, ऑब्जेक्शन्स असतात, तर त्या बाबतीत सुद्धा काही फारसा विचार केला जात नाही. विकास आराखडा हे तसं पाहायला गेलं तर हे एक इव्हॉल्व होणारा प्लॅनिंग आहे आणि 20 वर्षात त्याच्यात परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो, आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळं विकास आराखड्यात थोड्याफार प्रमाणात इव्होल्युशन हे होणं हे नैसर्गिक आहे. विकास आराखडा एक करायचा आणि नंतर त्याच्यात एवढे बदल करायचे, म्हणजे मूळ त्याचं जे काही स्वरूप जे आहे ते पूर्ण बदलून जातं. मंडळी, आपलं जगणं आपल्या हातात असतं ही खात्री बाळगा आणि शहर नियोजनाच्या बाबतीतली सगळी माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे. कारण आपण जिथे राहतो ती शहरं जर का उद्ध्वस्त व्हायला लागली, केविलवाणी झाली, तर त्याचे विपरीत परिणाम आपल्यावरच होत असतात. आणि त्यातूनही शहरांचा हा जो विकास होत असतो ना, तो नागरिकांच्या कररूपी पैशातून, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच आपली जबाबदारी ओळखून आपण दाद मागायला पाहिजे, माहिती मागायला पाहिजे आणि जागरूकही राहायला पाहिजे. त्याच अनुषंगाने DP-बाबतची सगळी माहिती देणारा आपला आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची आणि लाईक करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.